नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे 3 तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे। काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चर्चा केली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे। शरद पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतानाच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत माघार घेणार असल्याचे जाहीर केले आहे। विजय वडेट्टीवार यांनी आम्ही निवडणुकीत माघार घेणार असल्याचे हायकमांडला कळवणार असल्याचे म्हटले आहे। ते म्हणाले, एकूण आमच्या लोकांची भावना लक्षात घेता या निवडणुकीत थांबवावे असे आमचे एक मत झाले आहे। आज प्रदेशाध्यक्ष हायकमांडच्या कानावर ही गोष्ट घालून आम्ही निर्णय घेऊ। लोकप्रतिनिधीचे निधन झाले तर ती जागा बिनविरोध करायची असा परंपरा होती, मात्र मागील काही काळापासून भाजपाने ही परंपरा पाळल्याचे दिसून येत नाही। परंपरा कोण पाळत नाही म्हणून आम्ही यावेळी फॉर्म भरला होता असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। अजितदादांवर नेता म्हणून अनेकांचे प्रेम होते, महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्यांचे स्थान होते। त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात असल्याने आम्हा 3 नेत्यांमध्ये एकमत झाले आणि माघारीचा निर्णय झाला। हा निर्णय आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवून ते योग्य निर्णय घेतील। बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती आहे। काँग्रेसने यापूर्वी भाजपाकडून आपला संपर्क साधला गेला नव्हता असे सांगितले होते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।